Dear friends, helping verbs with मराठी मीनिंग. आता या ठिकाणी हेल्पिंग वर्ब्स दिले आहेत मित्रांनो, म्हणजे सहाय्यकारी क्रियापदं. तर या हेल्पिंग वर्बला मराठीमध्ये काय म्हटलं जातं ते तुम्हाला आलं पाहिजे. तर मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला हे समजून देणार आहेत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर आणि लाईक करा. चला तर मग हेल्पिंग वर्ब्स विथ मराठी मीनिंग. डू डज करते, करतो किंवा करते. डीड केले, डू डजचा पास्ट फॉर्म डीड केले. हॅव डन केलेले आहे. हॅड डन केलेले होते. विल डू करणार, विल डू करणार. कॅन डू करू शकतो किंवा शकते. कुड डू करू शकला किंवा शकली. ओके. मे डू, मे डू करू शकता, करू शकता किंवा शकते. माइट डू मित्रांनो, माइट डू, माइट डू अंडरस्टँड, करू शकत होता, करू शकत होता किंवा करू शकत होती. मस्ट डू, मस्ट डू केलेच पाहिजे, केलेच पाहिजे. शुड डू केले पाहिजे, केले पाहिजे. वुड डू केले असते, केले असते. एम इज आर प्लस डुईंग, एम इज आर डुईंग करत आहे, करत आहे किंवा करत आहोत. असं अशा पद्धतीनं या हेल्पिंग वर्डचे मराठी अर्थ अतिशय महत्त्वपूर्ण पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचे की हा जो टॉपिक आहे हा फार महत्त्वाचा आहे. त्यांच्या मराठी मिनिंग समजल्याशिवाय तुम्हाला यांचा वापर करूच शकत नाही. ओके. मग अशा पद्धतीने हेल्पिंग वर्डचा मराठी अर्थ तुम्ही जाणून घेतला असेल आणि ते लक्षातच ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ नेहमी पूर्णपणे पाहत राहा. थँक्यू.